मला 2-3 इयर्सचा गॅप आहे, मला आय टीमध्ये जॉब करायचा आहे, मला जॉब भेटेल का? ॲज अ फ्रेशर मला आय टीमध्ये जॉब भेटत नाही, मग मी काय केलं पाहिजे? मग आपल्याला कोणतरी आपले बेस्ट फ्रेंडच आपल्याला सजेस्ट करता की अरे एक काम कर, तू फेक एक्सपिरियन्स घे. आणि आपल्यासोबत आपल्या जवळ पण काही ना काही एक्झाम्पल असतात की अरे हां, फेक एक्सपिरियन्स घेऊन ह्याला 10 लाखाचं पॅकेज भेटलं आहे, 15 लाखाचं पॅकेज भेटलं आहे, मग आपण पण तेच करूयात का? असं जर असेल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आणि दुसरी गोष्ट काय, एक मला कॉल आला होता, तो पण मी तुम्हाला किस्सा सांगणार आहे. एखाद्या कंपनीमध्ये जर आपण आपले पैसे देऊन ॲज अ सॅलरी क्रेडिट करून तो ॲज अ बँक स्टेटमेंट आणि पी एफ दाखवू शकतो का? तर हे पण एक किस्सा आहे, तो पण मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करतो. मला एक जणाने तो शेअर केला होता. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट होणार आहे आणि जे काय प्रॅक्टिकल झाले ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आय टी रिलेटेड मराठी पॉडकास्ट तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो, सो सबस्क्राईब करायचं विसरू नका. फेक एक्सपिरियन्स सगळ्यांनाच माहिती की फेक एक्सपिरियन्सचं काय असतं. तर जर ज्यांना माहीत नाही फेक एक्सपिरियन्स त्यांच्यासाठी सांगतो मी. फेक एक्सपिरियन्स मीन्स की तुम्ही आय टीमध्ये जॉबच केला नाही आहे, एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही जॉबच केला नाही आणि तुम्ही कोणत्या तरी कंपनीला 20, 25, 30 जे काय असेल अमाऊंट ती तुम्ही देऊन तुम्ही काय करताय की 3 सॅलरी स्लिप घेताय, जॉईनिंग लेटर घेताय आणि एक्सपिरियन्स लेटर घेताय आणि ते तुम्ही एखाद्या कंपनीला दाखवताय की मी या कंपनीमध्ये मी जॉब केलेला आहे, जॉब न करता पण. तर त्याला बोलतो आपण फेक एक्सपिरियन्स. बरं, ह्या फेक एक्सपिरियन्सवरती खूप लोक लागले असतील, तुमचे फ्रेंड्स पण लागले असतील आणि आता तुम्हाला वाटतं की ॲज अ फ्रेशर म्हणा किंवा मग ॲज अ तुम्हाला गॅप खूप पडला आहे, तुम्हाला जॉब भेटत नाही, तर तुम्हाला पण असंच फेक एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. तर ठीक आहे, तुम्हाला फेक एक्सपिरियन्स भेटला, नंतर काय? HR काय करेल? फर्स्ट ऑफ ऑल तुमचं बँक स्टेटमेंट घेईल व्हेरिफिकेशनला, त्यानंतर पी एफ अकाउंट घेईल. तर पी एफ अकाउंट हे गव्हर्नमेंटचं आहे, तिथे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई हे दोघं पण तिथे काय करता, तुमचं पी एफ तिथे कट होतो आणि तिथे तुमचा तो सेव्ह होतो. तर याच्यामध्ये आपण काही जुगाड करू शकत नाही. बँक स्टेटमेंटमध्ये पण आपण काही जुगाड करू शकत नाही. आणि तुम्ही जर असं सांगितलं की माझ्याकडे सॅलरी स्लिप आहे आणि माझ्याकडे सगळे डॉक्युमेंटेशन आहेत पण बँक स्टेटमेंट नाही आहे माझ्याकडे, पी एफ अकाउंट नाही माझ्याकडे, तुम्ही हाय ऑन रिस्क असता की तुम्हाला रिजेक्शन कधी पण होऊ शकतं. बरं, हे व्हेरिफिकेशन कसं होतं मग कोणाला माहीत नसेल तर व्हेरिफिकेशन आता आजकाल कसं ना थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन स्टार्ट झालेलं आहेत. तर आधीपासून आहे पण मोठ्या मोठ्या कंपनीला आताच स्टार्ट आहे. आणि हे थर्ड पार्टी जे एजन्सीज असतात त्या काय करतात, व्हेरिफिकेशनचं काम असतं. त्यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स जातात, ते आपल्या लास्ट कंपनीबरोबर कम्युनिकेट करतात की हा एम्प्लॉय तुमच्याबरोबर होता का. त्यानंतर तुमचे जे काही सॅलरी स्लिप आहेत त्या घेता, त्यानंतर बँक स्टेटमेंट हे तुम्हाला मागता. मग बँक स्टेटमेंटमध्ये तुम्ही जर समजा कधी कधी असं पण होतं, हे पण मी ऐकलं आहे, माझ्या स्वतःबरोबर नाही झालं पण मी माझ्या कॅन्डिडेट्स माझ्या स्टुडंट्स ऐकलं आहे की त्यांच्यासमोर लॅपटॉप त्यांना लॉग इन करायला सांगितलं आहे, स्क्रीन शेअर करायला सांगितले आणि लॉग इन करा, तुमचं बँक स्टेटमेंट मला दाखवा. अशा वेळेस तुम्ही काय करणार आहात? बरं, हे झालं. तर पी एफ अकाउंट तुम्हाला जर माहीत असेल, पी एफ अकाउंटमध्ये तुमचं जे काही UAN नंबर असतो त्यावरून तुम्हाला कोणत्या कंपनीमध्ये किती तुमचा पी एफ जमा झाला आहे, तुमचा पास्ट 2-3 काय, तुमचा 10 इयर्सचा पण तुमचा सगळा डेटा येतो. तर हा डेटा त्यांना डायरेक्ट ऑनलाईन काढता येतो. तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड लिंक आहे, सगळ्यांनाच माहिती आता सगळीकडेच आहे. तर त्यावरून पण तुमचं जे काही तुम्हाला सॅलरी पडली आहे, जे पी एफ अकाउंट पडलं आहे ते तुमचं येतं. मग हे तुम्ही कुठं जुगाड करणार? हा जुगाड कसा करणार? विनाकारण तुम्ही कुठल्या तरी एजन्सीला किंवा कुठल्या तरी कंपनीला तुम्ही पैसे देणार, फेक एक्सपिरियन्स घेणार आणि फेक एक्सपिरियन्सच्या जीवावरती तुम्ही कुठे जाणार आणि तिथे ब्लॅकलिस्ट होऊन जाणार. ओके, बरं. तर मी ह्याचे अगेन्स्ट आहे. माझं सजेशन हेच राहील की जर फेक एक्सपिरियन्स जर तुम्ही घेत असाल तोच पैसे तुम्ही स्वतःवरती इन्व्हेस्ट करा, प्रॅक्टिकल नॉलेज गेन करा. प्रॅक्टिकल नॉलेज तुमच्याकडे आल्यानंतर आणि कसं असतं, फेक एक्सपिरियन्स घेतला ना आपण तर आपल्याकडे कॉन्फिडन्स लो असतो, पण तोच फेक एक्सपिरियन्सच्या ऐवजी जर आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज असेल ना तर आपला कॉन्फिडन्स हाय लेवलला असतो. तर दॅट इज द डिफरन्स फेक एक्सपिरियन्स आणि रिअल. तर प्रोजेक्टवरती काम करा. फेक एक्सपिरियन्स घेऊन जरी तुम्ही आय टीमध्ये गेलात तरी तुम्हाला एक ना दिवस पकडलं तर तुम्हाला फायर करणारच आहेत. सो जर तुमचा प्रॅक्टिकल नॉलेज असेल तुम्हाला तर तुम्हाला कुणीही फायर करू शकत नाही. तुमचा कॉन्फिडन्स हाय लेवलला असेल, ज्या गोष्टी येत नाहीत त्या गोष्टीला तुम्हाला सपोर्ट पण कोण करेल. पण तुम्हाला कोणत्या गोष्टी येत नाही आहेत आणि तुम्ही बोलले की मी 3 वर्ष ह्या टेक्नॉलॉजी काम केलं आहे आणि जर तुम्ही कोणाला छोटा डाऊट विचारला तुमच्यावर डाऊट घेणारच आहेत ते. ओके, हे झालं फेक एक्सपिरियन्स, पी एफ आणि हे. मला एक जणाने असंच तो किस्सा झाला मला सांगायचा राहिला. मला एक आपल्या सबस्क्रायबरनी व्ह्यूअरनी मला कॉल केला होता आणि मला सांगितलं की मी 2022चा पासआउट आहे आणि आता माझा गॅप खूप झाला आहे आणि ॲज अ फ्रेशर मला जॉब भेटत नाही. मी एका कंपनीबरोबर माझं बोलणं झालं आहे, त्या कंपनी मला फेक एक्सपिरियन्स देत आहे आणि मी तिथे सॅलरी प्रोसेसिंग करतो आहे.
ॲक्च्युली माझ्यासाठी हे नवीन होतं. सॅलरी प्रोसेसिंग मीन्स वॉट म्हणलं त्याला आधी डायरेक्टली. तर तो बोलला की आपण स्वतः पैसे देणार, ती कंपनी त्यांचं जे काही कमिशन आहेत किंवा ते काही जे त्यांचे चार्जेस आहेत ते कट करून आपल्याला हवं तेवढं पॅकेज आपल्याला मंथली ते आपल्या काय करणार, सॅलरी अकाउंटमध्ये आपण टाकणार. ते PF अकाउंट पण क्रिएट करून देणार, सॅलरी अकाउंट पण क्रिएट करून देणार आणि आपल्याला जर जॉब पाहिजे असेल आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपलं जे काही बँक स्टेटमेंट आहे ती आपण त्यांना देऊ शकतो. दिस इज लाईक मी सरप्राईज झालो आणि माझ्यासाठी हे खूप नवीन होतं. असं पण आहे का? तर यस, हे जे काय फ्रेशर्स आहेत, टॅलेंटेड ही जी काही जनरेशन आहे हे या लेवलला जाते, काहीतरी लर्निंग भेटतं आहे, काहीतरी नवीन गोष्टी भेटत आहे आणि मला सजेस्ट केलं की यार मी हे असं करू का. त्यावेळेस मी काय असं म्हणजे ॲक्च्युली मी थोडं पॉज घेतला आणि विचार केला, मला यस असं करू शकतो. जर नाही पकडलं, तुमचं करिअर होत असेल तर मी हर एक गोष्टीमध्ये तुम्हाला अपोज नाही करणार. केलं पाहिजे, ठीक आहे. ज्या गोष्टी मॅनेज होतात, जिथपर्यंत मॅनेज होतं आहे तिथपर्यंत केलं पाहिजे. पण ज्या गोष्टी आपल्याला मॅनेज होत नाही, जिथे आपल्या करिअरला रेड फ्लॅग येतो आहे, त्या गोष्टीमध्ये मी सपोर्ट नाही करणार. त्या गोष्टीमध्ये तुम्हाला तुमचं करिअर, कारण काय ना, खूप गोष्टीमध्ये मी सपोर्ट करतो. माझ्या फर्स्ट व्हिडिओपासून बघा तुम्ही, मी जे फ्रेशर्स आहेत, जे एक्सपिरियन्स आहेत त्यांना सपोर्ट करतो. पण जर तुमचं करिअर, IT चं करिअर म्हणा किंवा तुमचं जॉब करिअर धोक्यात असेल किंवा तुमचं फ्युचर धोक्यात येत असेल तर मी त्या जागेवर सपोर्ट नाही करणार. मी तुम्हाला टेक्निकली सपोर्ट करतो, मी बाकीच्या गोष्टी सपोर्ट करतो, पण असं नाही. बट जर समजा असा जुगाड जर होत असेल तर त्या गोष्टीला ठीक आहे यार, आपल्याला करिअर करायचं आहे. आणि जर HR लोकांना, जर त्या व्हेरिफिकेशनच्या टीमला, जर एजन्सीला माहीत नसेल होत तर तुम्ही सॅलरी प्रोसेसिंग वगैरे करू शकता. पण हर एक गोष्ट फक्त स्कॅममध्ये अडकू नका. हर एक काय झालं ना, जॉब नसल्यामुळे आपल्याला कुणीही पैसे मागतं, कुणीही हे मागतं, तर आपण डायरेक्टली देतो आणि आपण त्या स्कॅममध्ये अटकतो आणि आपल्याला काहीच भेटत नाही. सो रिअल टाईम एक्सपिरियन्स घ्या, रिअल व्हेरिफिकेशन करा आणि मगच कोणाच्या तरी हातात पैसे द्या. डायरेक्टली असे पैसे देऊ नका. जिथे तुम्हाला काय वाटेल, जिथे तुम्हाला स्कॅम वाटेल तिथे मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. मी व्हेरीफाय, क्रॉस व्हेरीफाय, जिथं मला जेवढी जमून हेल्प करायला तेवढं मी तुम्हाला करायचा प्रयत्न करेल. यस, एवढं सांगेल मी, जर तुम्ही फेक एक्सपिरियन्स घेऊन गेले तर तुमचं एक तर काय होईल, तुमचं जे काही ब्लॅकलिस्टला होईल, तुम्हाला हा आहे त्या दिवशी तुम्हाला फायर केलं जाईल, टर्मिनेट केलं जाईल आणि तुमचं जे काही IT चं करिअर आहे ते तुमचं फ्युचर तुमचं धोक्यात येईल IT मध्ये. कारण कसं असतं, एजन्सीज सेम असतात. हर एक म्हणजे कसं असतं ना, व्हेरिफिकेशनचा जर तुम्ही एकदा रेड फ्लॅग आला ना तर लास्ट कंपनी तुम्हाला बघते की ह्या कंपनीमध्ये असं काय झालं होतं. तर सो असं काही करू नका. बेस्ट ऑफ लक. तुम्हाला जर काही फ्युचरमध्ये तुम्हाला जर काही करायचं असेल तर व्यवस्थित प्रॅक्टिकल नॉलेज गेन करा. आणि येस, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.